काय म्हणणे त्यांच्या आरोपींना अद्याप एम्बुलेंस वाले सुनो ना भाई, मैं क्या बोल रहा हूँ, मीडिया वाले आओ ना आगे। एफआईआर लिए क्यों? एफआईआर किसके नाम से क्या हो? ये तो मालूमात मांगता है आपकी। हाँ आम्हाला तुम्ही सांगा सरकार काय प्रकार झालाय, काय बघा कसं आहे, यांचं एक जमिनीचं वाद होतं. त्या जमिनीच्या वादामुळं यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करून म्हणून हे माणूस जे आहे ते मानसिक त्रासामुळे सगळं करून घेतलेलं आहे. आणि त्यांनी जी चिठ्ठी लिहिलेली आहे त्या चिठ्ठीमध्ये त्यांचं नाव आहे सगळं. ते नाव निष्पन्न करा, तुम्ही लोक निष्पन्न करा. कोणत्या स्वरूपाचा खोटा गुन्हा होता? ते जमिनीचा वाद होता. जमिनीच्या वादमुळे ते दुसरे गुन्हे दाखल झाले त्यांच्यावरती. फारूक सैयद, इनको पहले अटक करो फिर बाद में आगे बात करो. यासीन इनामदार को पहले अरेस्ट होना मांगता, उसको सैयद नगर वालों ने जीता के लाए ना, मैं पूरा सैयद नगर में जलाने को कम नहीं करेंगी. तुम लोग क्या वजह से ये सब हुआ है? फारूक इनामदार बचना नहीं मांगता, उसको टिकट देने वाले पहले पार्टी को है ना उसको बताना मांगता. वो पार्टी ने ना उसको पहले बाहर निकालना मांगता. अजीत पवार से मेरी हाथ जोड़ की विनंती है, ऐसे लोगों को पार्टी का टिकट ना दे जो उनके जो कमा के खाने वाले हैं. उनको आज ये नौबत पे हम सुसाइड करने मैं खुद कि हमने एक जगह खरीदे और उन लोग के नाक पे आ गया वो, हमने वो जगह खरीदे उन लोग से आ गया. वो इज्जत पे आ गया. सिर्फ वो जगह की वजह से हम लोग को इतना टॉर्चर कर. कहाँ से खड़े फारूक नगर, कहाँ से? सैयद नगर हड़पसर. इनकी दादागिरी पहले तो बंद होना मांगता. 2013 से हम लोग बिना पुलिस के सामने चक्कर लगा रहे हैं. हर एक रिपोर्ट है हमारे पास, हर एक रिपोर्ट है. जो तारीख को हमने अर्जी डाले, हर एक चीज की अर्जी है, पूरा नोट है हमारे पास. फिर भी हमारे ऊपर मौका का इल्जाम लगाए ये लोग ने. हाँ लगातार झूठे केसेस डाले. 2013 में मैंने पॉइजन पी, कैसा लोगों ने मुझे बचाया जब भी मैं मरती थी. हाँ, वो जगह के लिए फिर कॉम्प्रोमाइज करे. हमारे पास जब भी 5 गुटी की जगह लिया, फिर अभी पूरा दावा मारा. पुलिस वालों ने स्टेटमेंट दिया. कौन सा पॉलिटिशियन? वो मान सिंह पाटिल ने हमारा नाम डाले. उन्होंने तहकीकात भी नहीं करी ये चीज की, ये तहकीकात भी नहीं करे और हमारा नाम डाले. उसके अंदर हमारे मेरे पापा को बदनाम करेले, उसने बदनाम करेले. उन्होंने एक जबरदस्ती नाम डालेले. आता काय मागणी आहे? फारूक इनामदार, जहूर सय्यद, कबीर ऍडव्होकेट यांना अटक झालीच पाहिजे आणि त्यांना पहिल्या पार्टीमधून बाहेर हाकला. अजित दादा को एकच रिक्वेस्ट आहे. आज आमचा वडील नाहीये इकडं, कारण आम्ही फक्त एक जागा खरीदली होती. हार मानते के पप्पू उसको जीने नहीं दिए. तर एकंदरीत आपण प्रकरण बघत असाल की आपण उभे आहोत कॅम्पामध्ये आणि कॅम्प या भागामध्ये उभे असतानाच हे प्रकरण कुठेतरी पूर्णपणे आता या पोलीस कशा प्रकारे चौकशी करत आहेत याकडे लक्ष लागलेले आहे. मानसिंग पाटलांवरती काळेपडळ पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यावर देखील आरोप होताना दिसत आहे. कुठेतरी ही संशयाची सुरी कुठल्या तरी कॅन्डिडेटकडे जात आहे. पोलीस आता कशा प्रकारे पारदर्शक तपास करणार की नाही याकडे लक्ष लागले आहे. कॅमेरामॅन नाही, ही आत्महत्या नाही, हत्या आहे. आणि हा गरीब माणूस आहे, ह्याला ओरपळलेले हे जे सगळे पुरावे आहेत. या माणसाने 3 वर्ष झाले पोलिसांना अर्ज दिले होते, त्याच्यावरती कुठलीही कारवाई कुठलीही चौकशी न करता त्याला आज आरोपी ठरवून त्यांनी त्याला फरार आरोपी दिलं. त्यामुळे तो वैतागून आज जीवनाला आत्महत्या नाही ती हत्या सांगता येईल. त्यामध्ये सामील फारूक इनामदारचं नाव मोठ्याने आलं होतं आमच्या समोर आणि त्याच्याबरोबरचे सह आरोपी त्याचं काय जहूर सय्यद यांनी काहीतरी त्यामध्ये घोटाळा केला आणि ह्याला अडकवले असं आमच्या समोर तिने अर्ज दिलं होतं. त्या संदर्भात मी गेलो. फारूक इनामदार हा सय्यदनगरचा रहिवासी आहे. आता तो राष्ट्रवादीतर्फे इलेक्शन लढवत आहे.
तर एकंदरीत पोलिसांची घाई त्यांचं प्रेत या ठिकाणावरनं त्यांचं नेण्यासाठी राहत्या ज्या ठिकाणी बिल्डिंग मध्ये शॉप आहे हे सगळे क्षणचित्र आपण बघत असाल जनता न्यूज वरती लाईव्ह. तुम्ही माहिती आहे एक मिनिट, एवढा मोठा माणूस गेला तुम्ही लगेच चला चला म्हणता आम्हाला. असं नाही म्हणते साहेब. साहेब जरा हे या ठिकाणी असं नाही साहेब, आम्ही तुमचं ऐकतो ना, आम्ही तुमचं रिस्पेक्ट करतोय. बिलकुल मी पण तुमचा रिस्पेक्ट करतोय. मग 2 मिनिट थांबा ना. साईडला व्हा ना पण ते बॉडी नातेवाईकाचं काय मत आहे ते तर ऐकून घ्या ना तुम्ही. इकडे या जरा. पोलीस प्रशासनाची फसवणूक ज्या माणसाने केलेली आहे, आज पोलिसावरती पुणे शहराचा नाही महाराष्ट्राचा विश्वास आहे. पण आता ह्यामध्ये डीसीपी साहेबांना आम्ही स्वतः जाऊन भेटलो होतो. ते म्हटलं होते की चौकशी करू, परंतु तिथले हानसाटे मधून डीसीपी डॉक्टर शिंदे झोन आता 6 झालंय, ते आधी 5 होतं, त्यांना भेटण्यात आलं होतं. त्यावेळेस समजवण्यात ते म्हटलं की आम्ही चौकशी करू, परंतु लोकल पोलीस स्टेशन, खालच्या पोलीस स्टेशनचे काही अधिकारी हानसाटे यांना सुद्धा म्हटलं आम्ही की बाबा ह्या गरीबाला का अडकवत आहे, याच्यावरती सखोल चौकशी करा, न्याय द्या. परंतु त्यांनी काय न्याय दिला नाही, त्याच्यावरती उलटे गुन्हे दाखल केले. त्यामुळे आज तो आत्महत्येला प्रवृत्त झाला असं आम्हाला वाटतंय. त्याच्यावरती आता पोलीस प्रशासनावरती आम्हाला विश्वास अंगावरती लिहून घेतलंय, चिठ्ठ्या सापडल्या. 100% आता ते मजबूर झाला असेल माणूस. तो एखादा व्यक्ती ज्याच्यावरती कोणीच मदत करत नाही त्याला, आज आम्ही पण मदत करू शकलो नाही त्याला, कारण की प्रशासनाला आम्हाला मदत करावी लागती, पोलीस प्रशासनाला मदत करावी लागती. मोक्याच्या आरोपीला आम्ही कसं सहकार्य करणार. तो त्याच्या पद्धतीने वकिलांच्या मार्फत चौकशी चालू होती त्याची. परंतु आज आम्हाला अत्यंत दुःख झाला की आज असे काही राजकीय लोक आहेत, फारुख इनामदार, झहूर सय्यद, भरपूर त्यामध्ये मोठे मोठे डॉन लोकांची नावं आहेत. त्यामध्ये मला या व्यक्तीने स्वतः सांगितलं होतं की डीसीपी साहेबांना भेटून काहीतरी देवाणघेवाण झालेली असं या मयत व्यक्तीने मला सांगितलेलं होतं. त्या संदर्भात मी गेलो असतं, तसं शिंदे साहेब म्हटले इलियास भाई आम्ही चौकशी करतोय. तर आम्ही समाधानकारक मला उत्तर दिलं होतं. ते नाही कळालं, पण या मयत व्यक्तीने सांगितलेलं होतं आम्हाला. आता 1 मिनिट त्यांना घेतो आम्ही बाहेर. थांबा त्यांना घेतो बाहेर. बोलने वाले तू है, 1 मिनट, हिम्मत करके बोलने का. किधर है तुम? आओ आप इधर. फारूक इनामदार का नाम बोलो. आओ आप इधर. मानसिंह पाटिल का नाम बोलो. तुम चुप बैठो जरा, तुम जरा चुप बैठो ना. माझ्या नवऱ्याने सय्यदनगर मध्ये जागा घेतली. आंटी का नाम क्या है, जोधपूरकर, सुंदर सुधाकर जोधपूरकर यांची जागा घेतली. आणि त्यानंतर आमच्या मागे हे झहूर सय्यद हे आमच्या मागे हात धुवून लागले. हे केसवर केस टाकती, भांडण करी. फारुख यासीन इनामदार, फारुख यासीन इनामदार नाही, अफान इनामदार, सुफियान इनामदार हे सगळे इन्व्हॉल्ड आहे ह्याच्यामध्ये. आणि ना त्यांनीच केलंय हे सगळं. एवढा भाग पाडले की इंसान इतना कर्जों से पड़ रहा है, इसका देने का है, उसका देने का, मगर सबके बारे में लिखा सबको. हो, पैसे खाल्ले त्यांनी. म्हणून तर कारवाई नाही केली. कारवाई केली केली असती आज माझा बाप मेला नसता. यामध्ये कोण पोलीस कर्मचारी ही सगळे मोहम्मदवाडी आणि काळबदल पोलीस स्टेशन आहे ना, ह्यांनी केलं हे सगळं. माझ्याकडे कंप्लेंटची झेरॉक्स आहे. ते मला प्रत्येक 50 कंप्लेंटची, लाखाची, प्रत्येक अर्जाची माझ्याकडे सगळी नोंद आहे. 50 लाखाची माझ्याकडे खंडणी मागितली 2012 पासून माझा बाप फारुख नडतोय. यासीन इनामदारनी. 2012 पासून एकदा यांनी काही केलं नाही तिकडे कारवाई. 50 लाखाची खंडणी मागितली होती. जर तुम्ही ही दिली तर मी ती जागा सोडून देईल असं सांगितलं होतं त्यांनी. पण आमच्याकडे काही नव्हतं. आता आम्ही कर्जबाजारी झालो होतो. कोणत्या प्रकारचा खोटा गुन्हा दाखल झाला होता? कुठल्या टिपू बरोबर ह्यांनी गँगस्टर टिपू बरोबर ह्यांनी कुठल्या तरी जागाची केली. पण माझ्या नवऱ्याचा टिपू बरोबर काहीही संबंध त्या नव्हता. बाईनी कंप्लेंट केली आहे, त्याच्यावर मोका लावलाय, त्याच्यावर आम्हाला जामीन भेटत नाही. त्या बाईला आम्ही ओळखत नाही. माझा बाप कधी माझ्या कधी बापाने बघितलेला नाही माझ्या त्या नवऱ्याने बाईला आम्ही. बघितलं सुद्धा नाही. आणि तिने आरोप लावलाय तिने आम्हाला. आरोप लावला.
की माझ्या नवऱ्याने तिथं जाऊन जबरदस्ती करून तिची जागा बळकावली म्हणून. 2 आज महिने त्या 1 बाईसाठी महिन्यापूर्वी एवढा माझा माझ्या नवरा आईचा जबाब त्रास आहे. झाले. काळेबडळ पोलीस स्टेशन मध्ये माझ्या आईचा जबाब आहे 2 महिन्यापूर्वी. अजूनपर्यंत त्यांनी कंप्लेंट ती द्यायला complaint का ना काहीच घरी केली आले ना नाही. बोलवलं का? सावधगिरीवरती याच्या अगोदर कुठला गुन्हा दाखल होता का? त्यांच्यावरती मकोका लावला मकोला एक मकोका कधीच नाही, कधीच नाही. काहीच नाहीये, काहीच नाहीये. नाहीये. कुठल्या गुन्हा त्यांच्यावर एक पण गुन्हा दाखल नाहीये. जबरदस्ती पैसे खाऊन आमच्यावर खोटे खोटे आरोप लावून आम्हाला मकोका आणि फरार घोषित केलंय. अजून अशी लोक असू शकतात की ज्यांच्यावरती बोगस गुन्हे दाखल झाले असतील. हो, अजून खूप आहेत असे. येत नाहीये. जे राजकीय लोक आहेत कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत काय? राष्ट्रवादी ते अजितदादाचे नाव घेऊन लढतात ते. अच्छा आता इलेक्शन उभे ते हो, उभे. उभे. फारुख यासिन इनामदार. मी हात जोडून रिक्वेस्ट करते अजितदादा पवार, तुम्ही ह्या केसकडे लक्ष द्या आणि काय ते मला इन्साफ लवकर द्या. तोपर्यंत मी ह्यांचा अंत्यसंस्कार करणार नाही. पहिले पकडा. पहिले त्यांना काय ते मला हे करा. माझी 50 लाखाची खंडणीची मी केस दाखल केली, त्याच्यावर का तुम्ही ऍक्शन घेतली नाही? किती वेळा तुम्ही तक्रार दिली आता? मी आतापर्यंत बऱ्याच वेळा तक्रार दिली. 2013 मध्ये टाइम्स ऑफ इंडिया मध्ये माझा लेख पूर्ण आलेला आहे की मी पॉयझन पिऊन हे केलेलं होतं. त्यावेळेस मी वाचले या जागेसाठी काहीतरी इथं सोक्ष मोक्ष लावा म्हणून मी पॉयझन पिलेले होते. का पिलेले होते? मग त्यावेळेस तुम्ही केस दाबली, परत हे केलं, चला आपण कॉम्प्रोमाइज करू, परत बिल्डिंग बांधू, परत हे करू, परत ते करू. परत माझा नवरा तिथं कामाला आला की परत त्याच्यावर केस टाकतात, परत उचलून फेकतात. म्हणजे काय चाललंय हे? अटक जर झाली तर तुम्ही काय पुढची भूमिका आम्ही आमचे संस्कार करणार नाही कुठले नातेवाईक. नाही बॉडी नाही घेणार आम्ही. बॉडी पण नाही घेणार आम्ही ताब्यात. त्यांना अटक केल्याशिवाय आम्ही बॉडी नाही घेणार आता. सगळे पोलिसांचा हात आहे याच्यामध्ये. पैसे मिळाले खायला तर काय कोणत्या कोणत्या पोलीस कर्मचाऱ्यांचं नाव आहे? मानसिंग पाटीलचं आता जे कारवाई करत होते त्यांचं आहे. बाकी पोलीसवाल्यांचे जे ज्यांनी आमची एफआयआर घेतली आहे 2012 पासून आतापर्यंत सगळ्यांची कारवाई एफआयआर करा. डेट आहे सगळे. माझ्याकडं मी त्या ज्या जागेवर ज्या जाऊन तारखेला आम्ही नोटीस दिलेली प्रत्येक नोटीस आहे मी माझ्याकडे. प्रत्येक वेळेस 100 नंबरला फोन करून ही पोलीस बोलवून तिथं जात होते. त्यांना सांगत होते बाबा आमची जागा हे असंच आहे, त्यांना थोडं सांगा, असं करा. पण काही अफवान इनामदार, सुफियान इनामदार यांनी आमचा छळ भरपूर केलाय. भरपूर केला आमचा छळ यांनी. बघा माझी आता रिक्वेस्ट आहे की आता ह्याच्या पुढे काय करताय तुम्ही, त्याच्यानंतरच आम्ही बॉडीचे अंत्यसंस्कार करू. तोपर्यंत आम्ही बॉडी हातात घेणार नाही चलो. आणि काय करणार नाही. आता इथपर्यंत होती, नातेवाईकांनी इथपर्यंत आणलं, बॉडी काढूया हे करूया, तोपर्यंत रिक्वेस्ट करून आणलं. मी हात जोडून विनंती करते बस. जे पण आरोपी आहे त्यांना पहिले अटक करा, तर तेव्हाच आम्हाला बॉडी घ्यायला बोलवा, नाहीतर आम्हाला बोलवा पण नको तुम्ही. धन्यवाद. गावा. नाही पूर्ण पोलीस यंत्रणा या ठिकाणी आली आहे. आपण बघत असाल की एक आव्हान आहे. भारताचा चौथा स्तंभ आपणास मानतो आम्ही. भारताची न्याय याचिका चौथ्या स्तंभावरती अवलंबून आहे. तर कृपया आपल्या प्रसार माध्यमातून विनंती आहे माझी की आपण जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आपण आमच्या पाठीशी उभे राहावं ही आपल्याकडे आम्ही विनंती करतो. या परिवारामार्फत त्याचे मित्र बंधू आम्ही त्यामार्फत आम्ही तुम्हाला विनंती केलेली, तुम्ही आम्हाला सहकार्य करा. तन्वीर मनियारचा त्या जागेशी काही एक संबंध नव्हता.
तनीर मनियार त्या जागेवर उभं राहून मला दादागिरी करून माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे एवढे मोठे पेपर बनवून त्याचं हे करून ते करून त्यांनी एवढा त्याला मस्का बनवला त्याने. त्यांनी तन्वीर मनियार आहे ते त्यांनी जागा ज्याच्यावर कब्जा करायला त्याच्या बरोबर जे फारुकी नामदार थांबले ना पेपर बनवले यांनी चुकीचे सगळे. पेपर बनवून काय काय त्यांनी सगळं सबमिट केले ना, सगळ्यावर कारवाई उद्या. तन्वीर मनियार हा सगळ्यात मेन आहे. जोहर सय्यद, तन्वीर मनियार, फारुक यासीन नामदार आणि हे दोघांवर फारुकी नामदार आहे. टोटल फारुकी नामदारचा सपोर्ट आहे यांना. आणि आम्हाला असंच 2013 पासून हे टॉर्चर करत आहे खोटे खोटे पेपर्स बनवून. आणि जेव्हा पण आम्ही कंप्लेंट द्यायला पुढे येतो आमच्या डोक्यावरनं हात फिरवतात, बाबा आपण हे कॉम्प्रोमाइज करू आणि पुढे आपण चालू. मग आम्ही पण म्हणतो जाऊ दे, आम्ही पण कर्जबाजारी आहे, कॉम्प्रोमाइज करू. मग या जागेची कॉम्प्रोमाइज करतो. आमचं तिथं नुकसान झालं तरी चालेल, मग आम्ही जाऊ दे, इथं राहायचंय. पानी में रह के मगरमच्छ क्यों बैर करने का. फिर हम इधर कॉम्प्रोमाइज करते, फिर हम दूसरा कुछ काम करने को जाते, फिर वो जगह के डुप्लीकेट पेपर बनाते, उधर खड़ा करते दूसरे को, फिर ये करते. ऐसा सब चलते आएला. आता तुमच्या समोर व्यथा ऐकण्यात आली, परंतु प्रसार माध्यमांना भारताच्या 4थ्या स्तंभाला एक विनंती माझी, आमच्या बरोबर आपण जर पोलीस स्टेशनला आले तर हा गुन्हा दाखल होऊ शकतो. नाहीतर आता पण पोलीस प्रशासन काय करत, टाळाटाळ करत. तर प्रसार माध्यमांची विनंती, आमच्या बरोबर पोलीस स्टेशनला चला. त्यांनी ठीक है ना, आपण FIR करके निकल लेंगे उधर से. पीएम होता उसका नहीं, PM लाइव होता. पोस्टमार्टम के पहले आपकी FIR दे देंगे. जहूर सैयद वो तो कितने माफी मांगेले, कुछ क्या क्या करेले, मगर जहूर सैयद और फारूक इनामदार और कबीर शेख एडवोकेट, तनवीर शेख जो मनियार है वो भेल वाला है उधर, वो उसका तनवीर मनियार है क्या नाम है है. उनके नाम से FIR दे देंगे. चलो पुलिस स्टेशन पे चलो.